नमस्कार, आपण पाहत आहात अपडेट इंडिया टीव्ही. चला तर पाहूया आजच्या बातम्या. वळण रस्ता वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला. मारेगाव तालुक्यात कुठे जोरदार तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून मारेगाव तालुक्यातील वनोजा देवी गावाचा वळण रस्ता वाहून गेल्याने गावाशी संपर्क तुटला आहे. गावाजवळील पुलाचे काम मागील 4 महिन्यापासून संथ गतीने चालू असल्याने गावकऱ्यांना बाजूने जाण्यासाठी तयार केलेला वळण रस्ता पुराने वाहून गेल्याची घटना घडली आहे. एकाच पावसाळ्यात वळण रस्ता वाहून गेला. परिणामी गावातील नागरिकांना गावाबाहेर पडणे कठीण झाले असून जवळपासच्या 4 ते 5 गावाचा संपर्क तुटला आहे. वनोजा देवी मार्गावरील गावालगतचा वळण रस्ता 22 जूनच्या रात्री आलेल्या पावसामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे नाल्यापलीकडील शेतकऱ्यांची पेरणीची कामे, विद्यार्थ्यांची शाळा, आरोग्याचा प्रश्न, दैनंदिन व्यवहार, शासकीय कामे अडली गेलेली आहेत. पावसाळा जवळ येत असल्यामुळे या रस्त्यावरील पुलाच्या बांधकामाची स्पीड वाढवण्यात यावी, पर्यायी मार्ग मजबूत करण्यात यावा अशी मागणी कंत्राटदाराकडे अनेकदा वनोजा देवी येथील नागरिकांनी केली होती. परंतु याची दखल न घेतल्याने वळण रस्ता वाहून गेला. ही मानवनिर्मित समस्या उभी झाली असून पर्यायी रस्ता प्रशासनाने त्वरित करून द्यावा अशी मागणी वनोजा देवी येथील नागरिक करीत आहेत. यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे.